जबलपूर उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंत्री विजय शहा यांच्या विरोधात एफआयआर दाखल. कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य. इंदूरच्या मानपूर पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद. विजय शहा यांच्या विरोधात उच्च न्यायालयाची भूमिका. आज विजय शहा यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात जबलपूर उच्च न्यायालयाच्या खंडपीठात सुनावणी होणार. ऑपरेशन सिंदूरबाबत मोठी माहिती समोर. फक्त 23 मिनिटात शत्रूचे 11 हवाई तळ उद्ध्वस्त. या कारवाईत भारतीय हवाई दलाचं कोणतंही नुकसान नाही. सरकारकडून माहिती शेअर. सिंधू पाणी वाटप कराराच्या चर्चेवर पाक जलस्रोत मंत्रालयाचे सचिव सईद अली मुर्तझांची तयारी. सिंधू पाणी वाटप करार झाल्यापासून पाकचा चर्चेला नकार. 2023-24 मध्येही भारताच्या चर्चेच्या विनंतीस पाकिस्तानचा नकार. पहलगाम हल्ल्यानंतर करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तान गुडघ्यावर. भारताने करार स्थगित केल्यानंतर नद्या अक्षरशः कोरड्या पडल्या. ऑपरेशन सिंदूरनंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज जम्मू काश्मीरचा दौरा करणार. श्रीनगरमध्ये भारतीय जवानांची भेट घेणार. एअरबेसलाही राजनाथ सिंग देणार भेट. जम्मू काश्मीरच्या अवंतीपुरा भागात दहशतवाद्यांची मोठी चकमक. 2 दहशतवादी लष्करानं घेरले. पहलगाम हल्ल्यानंतर जम्मू काश्मीरच्या अंतर्गत भागात जोरदार चकमक. तुर्की आणि अरबेजनला मोठा धक्का. भारतातील 50% लोकांनी तुर्कीचं बुकिंग केलं रद्द. भारतीय फळ व्यापाऱ्यांचा तुर्कीच्या वस्तूंवर बहिष्कार. तुर्कीचा पाकिस्तानला पाठिंबा असल्यानं भारतीय व्यापाऱ्यांचा निर्णय. तुर्कीमधून मोठ्या प्रमाणात सफरचंद आयात केली जातात. तुर्की प्रसारक TRT वर्ल्ड एज एक्स अकाउंट बॅन. भारत विरोधी प्रचार आणि सैन्याबद्दल खोट्या बातम्या पसरवण्याचा आरोप. अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आमचं फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा. तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूजची वेबसाईट आहे www.polismazha.com. या वेबसाईटला अवश्य भेट द्या.